पब्लिक इतका झगामगा तयार होऊन सना मी जातो कुठे चला तुम्हाला सांगतो. तर आज होता शनिवार, आज लवकर सवकर उठून घासघूस करून घेतली भो आणि झगामगा तयार होऊन सना मी आला इकडे बाहेर. आपल्याला जायचं होतं हनुमान दादाच्या मंदिराकडे आला तो बघतो काय मंदिराचं गेट बंद, बाहेरून दर्शन केलं पण आपण आले रूमवरती, कारण आपल्या रूमवर लय काम होतं साफसफाई करून सना असाइनमेंट लिहायच्या होत्या. रूमवर आला तर काय इकडे फ्री फायरचा गेम चालू होता. एकच नंबर गेम प्ले आहे आपला भाऊचा, एकच नंबर खेळतो आपला भाऊ. मग बोललं चल साफसफाई करू, तितक्यात हा शेमण्याबारे जपेलच होता. त्याला बोला उठणार आहे आणि असा काय उलटा जपला, उठ जल्दी उठ, चला काम धंदा कर. मग काय आपण लागले झाडू मारायला. झाडू मारता मारता एक पट्ट्याचं खांड सापडलं बा आपल्याला. बोलला चला आपण फेकूनच देऊ हातच्या साथ. मग काय सामान ठेवला भाऊ आपला जसा होता तसा, आणि खाली आले तेव्हा आता काय डब्यावाला भाऊ येता. मग काय रपसाप 200च्या स्पीडनं खाली उतरला आणि डब्यावाला भाऊजा गेला, डब्बे घेऊन घेतले आणि आला रूम वरती. डब्बे ठेवले ना आला मी इकडे ताट यासाठी, ताट घेतला आणि आपल्याला जेवणाला जाऊ बसू, तेवढ्यात तर हे बसून जायला ते सगळे. मग काय भाऊ आपण बी 500च्या स्पीड कम बसले आणि जगत जेवणाले. मोबाईल पाहता आता कितला टाइम होऊन गेला आपल्याला काय समजलंच नाही भाऊ, कारण टाइमला लवकर जातो. मग काय असाइनमेंटची याद आली, असाइनमेंट लिहिता भाऊ हे गाणे ऐकत बसला. मग काय करसान, गाणे ऐकता ऐकता बाहेर निघाला भाऊ फिरायसाठी. तर पहा भाऊ आपल्या मागे डॉगेश भाऊ लागून गेले. डॉगेश म्हणतो मी बिन, बोलला जाय रे येडा लसूण, मी मंदिरात चालला. मंदिराकडे आला व हनुमान दादाचं दर्शन वगैरे घेतलं. आता मी जातो रूमवर, तो तुम्ही काय फॉलो करून. जय हिंद जय महाराष्ट्र भाऊ.